पुणे शहरामध्ये एरोडा विश्रांतवाडी येथे जो IT कंपनीमध्ये त्यांच्या 2 कर्मचाऱ्यांच्या मध्ये पार्किंग मध्ये एका युवतीची हत्या झाली। हत्या कशावरून झाली तर दोघेही एका ठिकाणी कामाला होते आणि उसने पैसे घेतलेले परत देत नाही म्हणल्यानंतर तिच्याच मित्रांनी तिच्यावर चाकूने हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला। हे महिलांवर सरासपणे जे हल्ले होत आहेत याच्यामध्ये मला असं वाटतं की या विकृत लोकांना तर शिक्षा होणंच गरजेचं आहे आणि तातडीने त्या गुन्हेगाराला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। परंतु ज्यावेळी महिलांच्या अन्यायावर महिला आयोग काम करतं आता त्याच दृष्टिकोनातून सरकारने महिलांनी स्वतःचं रक्षण कसं करावं हे समुपदेशन संरक्षणाचे मार्गदर्शन हे करणं गरजेचं आहे। कारण का या हत्या म्हणजे IT कंपनीच्या क्षेत्रातल्या कंपनीमधनं या ज्या युवतीचा मृत्यू झालेला आहे हा तिचाच मित्र आणि उसने पैसे तिने त्याच्याकडनं घेतले होते आणि ती वारंवार मागून परत देत नाही म्हणल्यावर त्या रागाने त्या विकृतीने त्यांनी तिच्यावर हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अशा या विकृत लोकांवर कायद्याची जरब बसणं गरजेचं आहे। कायद्याने कडक कारवाई तातडीने होणं गरजेचं आहे जेणेकरून समाजामध्ये जे जे असे विकृत पद्धतीने वागतात त्या लोकांना भीती वाटली पाहिजे की आपण असं कृत्य केल्यानंतर त्याची शिक्षा ही कठोर आहे आणि कुठेतरी हे प्रकार कमी झाले पाहिजे। गुन्हा दाखल झाल्यानंतरच पोलिसांचं काम सुरू होतं परंतु गुन्हा होऊ नये याच्यासाठी कुठेतरी एक समुपदेशन मार्गदर्शन या गोष्टी खरंच गरजेच्या आहेत। अन्यथा हे गुन्हे काही थांबायचं नाव घेताना दिसत नाही आपल्याला। जेव्हा जेव्हा हे असे विकृतीतनं जबर गुन्हे घडतात त्या यांच्यावर कायद्याने कडक कारवाई ही सरकारच्या वतीने गृह खात्याच्या वतीने तातडीने केली जावी अशी ही आम्ही मागणी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याकडे केलेली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।